Good afternoon, all of you. In last lecture, that is, we have studied register concept. So, register means what? That is used for controlling the flow of electrical current. Then we have studied the unit of register. So, that is, we measure register in ohm. That is in ohm, kilo ohm, or in mega ohm. We measure resistance. Then next, that we have studied color coding of register. Also we have studied, that is, the types of register: fixed register, variable register. In that, in constructional diagram of, that is, carbon composition register, carbon film register, that we have studied the types of fixed register. Then we have studied variable register such as potentiometer, rheostat, that are the types of variable register. Then color coding of register we have studied. In that, we have studied, that is, 4-band register or a 5-band register. So first band represents digit, second band represent this digit, and next third band represents multiplier, and last band represents tolerance. So that is a register of 4-band or 5-band. So we have consider last band is tolerance and second last band is that is multiplier, and remaining bands are considered as a digit. Now we will study next point in this chapter, that is capacitor. So capacitor, that is passive electronic component. तर कॅपॅसिटर जो आहे काय पॅसिव्ह कंपोनंट आहे. तर पॅसिव्ह कंपोनंट सांगितलं. पॅसिव्ह कंपोनंट मीन्स व्हॉट? दॅट इज देर इज processing and amplification that is not possible in passive components. So the capacitor component, that is the passive component. Same, the symbol of capacitor is represented here, that is two parallel plates. In between them, that is dielectric material is filled. Same here, that is two parallel plates. In between this dielectric material is filled. Then capacitor, that is टू टर्मिनल इलेक्ट्रिकल एलिमेंट. तर कॅपॅसिटरला दोन टर्मिनल असणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल. तर आपल्या लॅबमध्ये ऍक्च्युअल ज्यावेळी तुम्ही कॅपॅसिटरचा सिम्बॉल दाखवते, लॅबमध्ये आपल्या या टाईपचे कॅपॅसिटर अवेलेबल आहेत. हा जो आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आहे. देन हा जो आहे सिरॅमिक कॅपॅसिटर आहे. हा कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे. तर जे लॉंग टर्मिनल आहे दॅट इज एनोड टर्मिनल आहे, जे शॉर्ट टर्मिनल आहे दॅट इज कॅथोड टर्मिनल आहे. तर कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे दॅट इज मेनली युज्ड फॉर स्टोर्स इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, तर कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो सर्किट मध्ये यूज करतो. देन कॅपॅसिटरचं युनिट जे आहे ते इथं मी शेअर केलेलं आहे. तर कॅपॅसिटरचं युनिट काय, की आपण कॅपॅसिटर काय करतो, फॅरेड मध्ये मेजर करतो. तर फॅरेड जे आहे दॅट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटर. की तुम्ही कॅपॅसिटर मायक्रो फॅरेड, मिली फॅरेड, नॅनो फॅरेड मध्ये मेजर करणार आहे. तर आपण याचे कन्वर्जन जे आहे ते बघणार आहे. टेबल जो आहे तो दाखवते. तर कॅपॅसिटर जो आहे की मेन फंक्शन काय कॅपॅसिटरचं, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय करता, कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो सर्किट मध्ये यूज करता. देन या टाईपचे कॅपॅसिटर जे आहे आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत. सेम इथं नोट केलेलं आहे. कॅपॅसिटर इज अ पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट दॅट स्टोर्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. तर कॅपॅसिटर जो आहे मेन पर्पज सांगितलं की एनर्जी स्टोरिंग पर्पज साठी तुम्ही काय करणार आहे, कॅपॅसिटर यूज करणार आहे. कॅपॅसिटरचं युनिट जे आहे फॅरेड. देन कॅपॅसिटरचं वर्किंग प्रिन्सिपल जे आहे स्टेटमेंट इथं नोट केलेलं आहे. आणि सेम इक्वेशन स्टेटमेंट वरून काय केलेलं आहे, इक्वेशन जे आहे ते इथे दिलेलं आहे. तर इक्वेशन वरून तुम्हाला एक्सप्लेन करते कॅपॅसिटरचं वर्किंग प्रिन्सिपल. तर कॅपॅसिटर दॅट इज गिवन बाय सी इज इक्वल टू, इक्वेशन नोट केलेलं आहे. एकच मिनिट. तर कॅपॅसिटर जे आहे
that is represented by equation C is equal to epsilon 0 A divided by D. So C means capacitance, epsilon 0 means what? That is electrostatic constant, and A means काय? Cross sectional area, and D काय represent करताय? Distance between two parallel plates. तर इथं सिम्बॉल जो आहे तो कॅपॅसिटरचा तुम्हाला दाखवला की कॅपॅसिटर जो आहे हा सिम्बॉल आहे कॅपॅसिटरचा, दोन पॅरलल प्लेट आहे, या दोन पॅरललच्या इन बिटवीनचं डिस्टन्स जे आहे ते डी ने रिप्रेझेंट करणार आहे. एरिया जो आहे तो आपण काय करणार आहे? कॅपिटल ए ने रिप्रेझेंट करतो. तर इथं कॅपॅसिटरचं वर्किंग प्रिन्सिपल नोट केलेलं आहे, दॅट इज C is equal to epsilon 0 A divided by D. So C is directly proportional to A. तर C काय? क्रॉस सेक्शनल एरियाला काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, अँड कॅपॅसिटन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन प्लेट्स. तर D ला काय? D मीन्स डिस्टन्स बिटवीन प्लेट. तर डिस्टन्स बिटवीन प्लेटला काय? तर कॅपॅसिटर जो आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल मीन्स व्हॉट? तर डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स व्हॉट? जर सर्किट मध्ये कॅपॅसिटन्स इन्क्रीज होत असेल दॅट टाइम क्रॉस सेक्शनल एरिया पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. देन इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशनशिप मीन्स व्हॉट? ज्यावेळी सर्किट मध्ये कॅपॅसिटन्स इन्क्रीज होणार आहे आणि डिस्टन्स बिटवीन पॅरलल प्लेट काय होणार आहे? दॅट टाइम डिक्रीज होणार आहे. म्हणजे एक पॅरामीटर इन्क्रीजिंग असेल दॅट टाइम दुसरा पॅरामीटर काय असणार आहे? डिक्रीजिंग असणार आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशनशिप मध्ये. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशनशिप असेल तर काय की सपोज फर्स्ट पॅरामीटर इन्क्रीज होते असेल तर सेकंड पॅरामीटर पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. जर कॅपॅसिटन्स सपोज डिक्रीज होत असेल दॅट टाइम एरिया पण काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. सेम इथे या स्लाइड मध्ये प्रिन्सिपल नोट केलेलं आहे, दॅट इज कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द surface area of the plate and inversely proportional to the separation between the plates. So capacitance also depends on the dielectric constant of the substance separating the plates. की आता तुम्हाला इक्वेशन वरून सांगितलं स्टेटमेंट, काही वेळा तुम्हाला ऑफलाईन एक्झाम असेल किंवा ऑनलाईन एक्झाम असेल दॅट टाइम तुम्हाला कॅपॅसिटन्सचं इक्वेशन जे आहे ते विचारलं जातं. तर C is directly proportional to A and C is inversely proportional to D. तर कॅपॅसिटन्स इन्क्रीज होत असेल तर एरिया काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. जर कॅपॅसिटन्स डिक्रीजिंग होत असेल दॅट टाइम डिस्टन्स काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. तर डायरेक्टली प्रपोर्शनल मीन्स व्हॉट? की बोथ क्वांटिटी इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग असणार आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल रिलेशनशिप मीन्स व्हॉट? की एक क्वांटिटी इन्क्रीजिंग असेल दॅट टाइम दुसरी क्वांटिटी काय असणार आहे? डिक्रीजिंग असणार आहे. दॅट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. तर कॅपॅसिटन्स इक्वेशन मध्ये कॅपॅसिटन्स जो आहे तो एरियाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेटला काय? इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. दॅट इज द इक्वेशन ऑफ कॅपॅसिटर. देन नेक्स्ट जे आहे युनिट. तर कॅपॅसिटरचं युनिट जे आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर कॅपॅसिटरचं युनिट जे आहे ते शेअर केलेलं आहे की कॅपॅसिटर जो आहे तो आपण काय करतो? फॅरेड मध्ये मेजर करतो. तर एफ ने काय केलेलं आहे? कॅपॅसिटन्स जो आहे युनिट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर 1 फॅरेड जो आहे ऍज इट इज 1 फॅरेड ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन की कन्व्हर्जन ज्यावेळी आपण एक्झाम्पल स्टडी करतो दॅट टाइम मिली फॅरेड. तर मिली फॅरेड मीन्स स्मॉल एम कॅपिटल एफ दिलेला आहे. तर मिली फॅरेड इज नथिंग बट काय की पॉवर तुमची काय असणार आहे? 10⁻⁻3. देन नेक्स्ट कन्व्हर्जन जे आहे 10⁻⁻6. तर 10⁻⁻6 मीन्स व्हॉट? तर मायक्रो फॅरेड. नंतर नॅनो फॅरेड मीन्स व्हॉट? 10⁻⁹ पॉवर रिप्रेझेंट करतो. आणि पिको फॅरेड मीन्स व्हॉट? 10⁻12. तर इथं सेम एक्झाम्पल दिलेले आहे की सपोज तुम्हाला सांगितलं असेल की 12 मिली फॅरेड. तर 12 मिली फॅरेड मीन्स व्हॉट? तुम्ही 12 ला काय करणार आहे? तर कॅल्सीवरती 12 इंटू 10 इंटू 10⁻³ करा. तुम्हाला हे आन्सर फॅरेड मध्ये मिळेल. किंवा मायक्रो फॅरेड दिलं असेल तर 10⁻⁻6. तर 10⁻⁻6 मीन्स व्हॉट? मायक्रो फॅरेड. सपोज एक्झाम्पल दिलं असेल 12 मायक्रो फॅरेड. तर 12 मायक्रो फॅरेड इज नथिंग बट तुम्ही काय करणार आहे? 12 इंटू
10⁻⁻6 ने काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. कॅल्सीवरती तुम्हाला आन्सर मिळेल. देन 10⁻⁹ दॅट इज नथिंग बट नॅनो फॅरेड, आणि पिको फॅरेड मीन्स व्हॉट 10⁻⁻12. तर हे मल्टिप्लायर जे आहे ते लक्षात ठेवायचे. मिली मीन्स 10⁻⁻3, मायक्रो मीन्स 10⁻⁻6, नॅनो मीन्स 10⁻⁻9, आणि पिको फॅरेड मीन्स व्हॉट 10⁻⁻12. देन नेक्स्ट जे आहे कॅपॅसिटरच्या पोलॅरिटी जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहे. तर सेम आता सांगितलं की कॅपॅसिटर जो आहे आपल्या लॅबमध्ये हा कॅपॅसिटर अवेलेबल आहे. दॅट इज कॅपॅसिटरचा टाईप जो आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे तो इथं तुम्हाला शेअर केलेला आहे. तर इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे की याच्यामध्ये एनोड टर्मिनल अँड कॅथोड टर्मिनल. तर जे लॉंग टर्मिनल आहे दॅट इज एनोड टर्मिनल, जे शॉर्ट टर्मिनल आहे दॅट इज कॅथोड टर्मिनल. तर लॉंग मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल, शॉर्ट मीन्स निगेटिव्ह टर्मिनल. नंतर याच्यावरती कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे ती प्रिंटेड आहे. दॅट इज 22 मायक्रोफॅरेडचा हा कॅपॅसिटर आहे. याची वर्किंग व्होल्टेज रेंज जी आहे ती याच्यावरती प्रिंटेड आहे. दॅट इज 450 व्होल्ट. दॅट इज द वर्किंग व्होल्टेज रेंज जी आहे ती मेन्शन केलेली आहे. दॅट इज द कॅपॅसिटर. तर हा जो आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. तर सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला 2 पॅरलल प्लेट त्याच्या अक्रॉस 2 टर्मिनल्स आहे ते इंडिकेट केलेले आहेत. दॅट इज कॅपॅसिटर पोलॅरिटी जे आहे. नंतर स्पेसिफिकेशन, जसे आपण रेजिस्टरचे स्पेसिफिकेशन स्टडी केले त्याच्यानुसार कॅपॅसिटरचे स्पेसिफिकेशन टोलरन्स सांगितला तुम्हाला. तर टोलरन्स मीन्स व्हॉट की प्लस मायनस फ्लक्च्युएशन इज नथिंग बट व्हॉट दॅट इज लिकेज करंट जे आहे. येतोय का आवाज आता? आवाज येतोय का आता? तर लिकेज करंट मीन्स व्हॉट की ज्यावेळी तुमच्या लाईट मध्ये फ्लक्च्युएशन, की लाईट काय होते की लाईट मध्ये ज्यावेळी फ्लक्च्युएशन येतात दॅट टाइम काय होतं तर लिकेज करंट जो आहे सर्किट मध्ये जनरेट होतो. देन नेक्स्ट पॅरामीटर जे आहे वर्किंग टेम्परेचर. तर वर्किंग टेम्परेचर मीन्स व्हॉट की कॅपॅसिटर तुमचा मिनिमम किंवा मोर दॅन टेम्परेचर रेंज जी आहे ती कॅपॅसिटर वरती प्रिंटेड केलेली असते. तर
नॉर्मल टेम्परेचर रेंज जी आहे प्लस 70 डिग्री सेल्सिअस जी आहे टेम्परेचर रेंज इंडिकेट केलेली आहे. देन टेम्परेचर कोइफिशियंट, तर टेम्परेचर कोइफिशियंट तुम्हाला सांगितला होता की पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असेल किंवा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असेल, तर त्याच्यानुसार टेम्परेचर कोइफिशियंट वरती काय असणार आहे, तर तुमचं टेम्परेचर रेंज जी आहे ती स्पेसिफाय केलेली असणार आहे. तर टेम्परेचर रेंज जी आहे, टेम्परेचर कोइफिशियंट जो आहे दॅट इज जनरली मेजर्ड इन ppm पर डिग्री सेल्सिअस. तर ppm इज नथिंग बट व्हॉट, पार्ट पर मिलियन पर डिग्री सेंटीग्रेड, दॅट इज द युनिट ऑफ टेम्परेचर कोइफिशियंट. देन नेक्स्ट जे आहे तर क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला स्टडीसाठी आहे. तर क्लासिफिकेशन जे आहे कॅपॅसिटरचं, तर कॅपॅसिटरचं क्लासिफिकेशन मध्ये की कॅपॅसिटर आता तुम्हाला सांगितलं, तर कॅपॅसिटर मीन्स व्हॉट, इट इज युज्ड फॉर इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपण काय करतो, कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो यूज करतो. देन कॅपॅसिटरचं युनिट सांगितलं, तर कॅपॅसिटर जो आहे तो आपण काय करतो, फॅरेड मध्ये मेजर करतो. मायक्रो फॅरेड असेल, मिली फॅरेड असेल, देन नॅनो फॅरेड असेल किंवा पिको फॅरेड असेल, अकॉर्डिंग टू दॅट. परत कॅपॅसिटरचे टाइप्स जे आहे ते इथे शेअर केलेले आहेत. तर कॅपॅसिटर जो आहे फिक्स्ड टाइप कॅपॅसिटर और व्हेरिएबल टाइप कॅपॅसिटर तर मार्केटमध्ये अवेलेबल असतो. तर फिक्स मध्ये परत सब क्लासिफिकेशन जे आहे ते इथे शेअर केलेलं आहे, दॅट इज इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर अँड इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर. तर इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे that is again divided into tantalum capacitor and aluminum capacitor. Then next जे आहे aluminum capacitor जो आहे that is again divided, that is radial, axial and can type capacitor. Then classification मध्ये fixed capacitor मध्ये सेकंड पार्ट जो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर इंडिकेट केलेला आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर जे आहे सिरॅमिक, पेपर, मायका, प्लास्टिक, तर हे फिक्स टाइप मध्ये पण अवेलेबल असतात, ऍज वेल ऍज व्हेरिएबल टाइप मध्ये कॅपॅसिटर जो आहे सिरॅमिक कॅपॅसिटर अवेलेबल असतो, एअर कॅपॅसिटर अवेलेबल असतो आणि मायका कॅपॅसिटर जो आहे तो अवेलेबल असतो. देन ऑल्सो प्लास्टिक कॅपॅसिटर जो आहे that are available in the market. So this is the classification of capacitor, that is fixed capacitor and variable capacitor. So electrostatic capacitor are available in fixed type as well as in variable type. That is the classification of capacitor. Then next जे आहे कॅपॅसिटरचं कलर कोडिंग, की आपण रेजिस्टरचं कलर कोडिंग स्टडी केलं, सेम तसंच काय करणार आहे कॅपॅसिटरचं कलर कोडिंग स्टडी करणार आहे. तर सेम की 4 बँड कॅपॅसिटर वरती प्रिंटेड असणार आहे आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहे तर व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करणार आहे. तर तुम्हाला रेजिस्टरचा टेबल सांगितला होता, तर रेजिस्टरच्या टेबल मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट कलर जे आहे ते सेम राहणार आहे सिक्वेन्स रेजिस्टर साठी, कॅपॅसिटर साठी आणि इंडक्टर साठी, दॅट इज ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड अँड सिल्वर. तर सिक्वेन्स जो आहे तो काय सेम राहणार आहे 4 बँड मध्ये. फर्स्ट बँड डिजिट रिप्रेझेंट करतोय, सेकंड बँड डिजिट रिप्रेझेंट करतोय, थर्ड बँड मल्टीप्लायर आणि फोर्थ बँड जो आहे दॅट रिप्रेझेंट टॉलरन्स. तर टॉलरन्स आपण फक्त काय गोल्ड आणि सिल्वर कलरचा काय करणार आहे टॉलरन्स जो आहे तो स्टडी करणार आहे. तर इथं डिजिट जे आहे 0 to 9, 0, 1, 2, 3 सिक्वेन्सनी 9 पर्यंत काय केलेले आहेत फर्स्ट बँड साठी डिजिट नोट केलेले आहेत, ऍज वेल ऍज सेकंड बँड साठी काय 0 to 9 डिजिट्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. देन मल्टीप्लायर जो आहे तर मल्टीप्लायर 10 raised to 0, 10 raised to 1, 10 raised to 2, 10 raised to 3, 10 raised to 4, 10 raised to 5 अप टू 10 raised to 6 पर्यंत नोट केलेलं आहे, किंवा इंटू 1, इंटू 10, इंटू 100 फक्त एक एक झिरो काय केलेला आहे इन्क्रीज करत गेलेले. तर टेबल मध्ये मल्टीप्लायर जो आहे तो नोट केलेला आहे. टॉलरन्स जो आहे तो प्लस मायनस डिफरन्स जो आहे तो प्रत्येक कलरच्या पुढे नोट केलेला आहे. तर मोस्टली आपण
सिल्वर आणि गोल्ड कलरचा टॉलरन्स जो आहे तो एक्झाम्पल मध्ये स्टडी करणार आहे. देन एकच मिनिट. तर टेबल जो आहे तो सेम आहे, सेम रेजिस्टर सारखाच. आता आपल्याला काय करायची, कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करायची. तर इथं बघा स्क्रीनवरती मी कॅपॅसिटर जो आहे तो शेअर केलेला आहे. तर कॅपॅसिटर जो आहे 333J व्हॅल्यू प्रिंटेड आहे. तर 33J. तर कॅपॅसिटर मध्ये आपण काय करणार आहे, तर कॅपॅसिटरची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करणार आहे, तर कॅपॅसिटरला काय करणार आहे 10⁻⁻12 ने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. तुमचा सिरॅमिक टाईप असेल, इलेक्ट्रोलायटिक असेल किंवा कोणत्याही टाईपचा कॅपॅसिटर असेल, दॅट टाइम आपण काय करणार आहे कॅपॅसिटरला काय करणार आहे 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय करणार आहे. तर इथं बघा आता किती डिजिट दिलेले आहेत, 333 3 डिजिट दिलेले. हा फर्स्ट डिजिट ऍज इट इज नोट करणार आहे, सेकंड डिजिट ऍज इट इज नोट करणार आहे, थर्ड डिजिट जो आहे दॅट रिप्रेझेंट्स मल्टिप्लायर. आता इथं फोर्थ डिजिट जो आहे तो ऍबसेंट आहे. सो टॉलरन्स काय असणार आहे या कॅपॅसिटरला ऍबसेंट असणार आहे. आणि आपण काय करणार आहे, तर याला 10⁻⁻12 ने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवते की आपल्याला काय दिलेलं आहे 333 व्हॅल्यूचा कॅपॅसिटर दिलेला आहे. तर याच्यामध्ये 3 ऍज इट इज नोट केलेला आहे, फर्स्ट बँड, सेकंड बँड ऍज इट इज नोट केलेला आहे, नेक्स्ट बँड जो आहे 3 दिलेला आहे. तर 3 मीन्स काय आपण काय करणार आहे मल्टिप्लायर नोट करणार आहे. तर 3 इज नथिंग बट व्हॉट, इथं 10⁻3. तर इथं 3 आहे म्हणून काय केलेलं आहे 10⁻3 नोट केलेलं आहे. आणि याला काय केलेलं आहे 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. तर मल्टिप्लिकेशन करा 33 इंटू बेस 10 असताना, बेस सेम असताना आपण पॉवरची काय करतो ऍडिशन करतो. तर इथं बेस सेम आहे 10, पॉवरची काय करणार आहे ऍडिशन, दॅट इज 3 प्लस ब्रॅकेट मध्ये -12. तर 3 - 12 तुमचा आन्सर किती येणार आहे -9. तर 33 इंटू 10⁻⁻9 फॅरेड. नंतर स्पेसिफिकेशन मध्ये टेबल दाखवताना तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मध्ये दाखवलं होतं की सिम्प्लिफिकेशन मध्ये सांगितलं होतं जर पॉवर 10⁻⁻9 असेल तर तुमचं युनिट काय रिप्रेझेंट करणार तुम्ही नॅनो फॅरेड. तर नॅनो फॅरेड मीन्स व्हॉट 10⁻⁻9. तर इथं 33 नॅनो फॅरेड जे आहे ते नोट केलेले आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल शेअर करते, तुम्ही सांगा आता याची व्हॅल्यू. की सपोज एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे की एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला 224 या कॅपॅसिटर वरती प्रिंटेड आहे. तर 224 मीन्स व्हॉट की 2 ऍज इट इज नोट करणार आहे, 2 ऍज इट इज नोट करणार आहे, 4 मीन्स काय की 10⁻⁻ काय करणार आहे आपण 4 नोट करणार आहे. आणि परत त्याला काय करणार आहे 10⁻⁻12 ने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. तुमचं इथे आन्सर काय येणार आहे 22 इंटू 10⁻4 - 12 किती येणार आहे 10⁻⁻8. तर तुमचं आन्सर इथं किती येणार आहे 22 इंटू 10⁻⁻8. परत तुम्ही कन्वर्जन जे आहे नॅनो फॅरेड मध्ये करायचं असेल तर काय की तुम्हाला पॉवर -9 आली पाहिजे. त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन करून काय करायचं तर पॉवर जी आहे ती प्रॉपरली सेट करावी लागेल तुम्हाला, किंवा डायरेक्टली आहे असं आन्सर नोट केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त युनिट द्यायला विसरायचं नाही. तर 22 इंटू 10⁻⁻8 फॅरेड जे आहे ते तुमचं काय असणार आहे युनिट असणार आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते शेअर केलेलं आहे की काही कॅपॅसिटर वरती काय की तुमच्या व्हॅल्यूज जे आहे त्या व्हॅल्यू प्रिंटेड असतात. तर व्हॅल्यू जे आहे त्याच्यावरती कलर बँड जे आहे ते प्रिंटेड आहे. तर या कलर बँड वरून काय करणार आहे आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. की आता सपोज हा पहिला येलो कलर आहे, व्हायोलेट कलर आहे, देन ऑरेंज कलर आहे, व्हाईट कलर आहे, रेड कलर आहे. तर लास्ट बँड जो आहे तो काय टॉलरन्स रिप्रेझेंट करणार, देन मल्टिप्लायर, देन डिजिट्स जे आहे ऍज इट इज आपण काय करणार आहे नोट डाऊन करणार आहे. तर इथं तुम्हाला एक्झाम्पल शेअर केलेले आहेत काही. बघा इथं की सपोज एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये 2-2 मार्क्स साठी सिंपल एक्झाम्पल विचारले जातात. इंटरप्ट द फॉलोइंग मार्किंग
ऑन अ सिरॅमिक कॅपॅसिटर युझिंग न्यूमेरिकल कोड. तर इथं सपोज व्हॅल्यू दिली आहे, फर्स्ट जे आहे 32, 72, 422, 534. आता फर्स्ट कॅपॅसिटर जो आहे की तुम्हाला कॅपॅसिटर सांगितलंय, कोणत्याही टाईपचा कॅपॅसिटर असेल त्याला आपण काय करणार आहे, फर्स्ट बँड ऍज इट इज, सेकंड बँड ऍज इट इज, थर्ड असेल तर काय तो ऍज अ मल्टिप्लायर म्हणून नोट करणार आहे. आणि त्या व्हॅल्यूला आपण काय करतो, 10⁻⁻12 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. तर इथं कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय येणार आहे, तर 32 मध्ये दोनच डिजिट आहे, ऍज इट इज नोट करणार आहे. याला आपण काय करणार आहे, 10⁻12 ने काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. तर 10⁻12 इज नथिंग बट तुमचं युनिट काय येणार आहे, पिको फॅरेड. तर पिको फॅरेड मीन्स व्हॉट, 10⁻12 दॅट इज नथिंग बट पिको फॅरेड युनिट असणार आहे. देन सेकंड एक्झाम्पल पण सेम तसंच आहे, 72 डिजिट, दोनच डिजिट आहे, ऍज इट इज नोट केलेले आहेत, इंटू 10⁻12 नोट केलेलं आहे, मीन्स 72 पिको फॅरेडचं आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे 422. तर 422 मध्ये काय, फर्स्ट डिजिट ऍज इट इज, सेकंड डिजिट ऍज इट इज, थर्ड डिजिट काय ऍज अ मल्टिप्लायर नोट करणार आहे. तर 2 मीन्स व्हॉट, 10⁻2 नोट करणार आहे. आणि परत आपण याला काय करतो, 10⁻12 ने मल्टिप्लाय करतो, दॅट इज कॅपॅसिटर. तर इथं सिम्प्लिफिकेशन जे आहे, तर सिम्प्लिफिकेशन करा. सिम्प्लिफिकेशन मध्ये दॅट इज 42 इंटू बेस सेम असताना पॉवरची काय करणार आहे तुम्ही, ऍडिशन करणार आहे. दॅट इज, एकच मिनिट, 42 इंटू 10⁻10 तुमचा आन्सर येणार आहे. ऍज इट इज आन्सर नोट केलं तरी चालेल, युनिट फक्त फॅरेड द्या, किंवा तुम्हाला नॅनो मध्ये, मायक्रो मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याच्यानुसार कन्व्हर्जन करा. सेम एक्झाम्पल आहे 534. तर 5, 3 पहिले दोन डिजिट ऍज इट इज नोट केलेले आहेत. नेक्स्ट जो आहे 4 जो आहे ऍज अ मल्टिप्लायर म्हणून नोट केलेला आहे. आणि इंटू आपण काय करतो, त्याला 10⁻12 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. सिम्प्लिफिकेशन करून आन्सर जे आहे ते नोट केलेले, 53 इंटू 10⁻8 फॅरेड युनिट द्या. देन नेक्स्ट जे आहे सेम एक्झाम्पल आहे की तुम्हाला व्हॅल्यूज जे आहे काही कॅपॅसिटर वरती 2K या टाइप मध्ये सांगितलेला असतो. तर K मीन्स व्हॉट, किलो. तर तुम्हाला रेजिस्टर जो आहे कन्सेप्ट सांगितला होता की लास्ट टाइम K मीन्स काय, किलो ओहम सांगितलेलं. K मीन्स काय की आपण पॉवर काय करतो, 10⁻3 पॉवर काय करतो, नोट करतो. कॅपॅसिटरचं सांगते परत. तर कॅपॅसिटर जो आहे, तर कॅपॅसिटर जो आहे ते 2K चा, सपोज व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली असेल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर 2K. तर 2K, K मीन्स व्हॉट, किलो ओहम. तर किलो ओहम कॅपॅसिटर मीन्स व्हॉट, सॉरी, किलो मीन्स 10⁻3 पॉवर असणार आहे. तर इथं आपण काय करणार आहे, 2 इंटू K मीन्स काय, 10⁻3, आणि कॅपॅसिटरला काय करतो, -12 ने. कॅपॅसिटरचा कोणताही टाईप असू द्या, कोणत्याही टाईपचं एक्झाम्पल असू द्या, प्रत्येक ह्याला आपण काय करणार आहे, कॅपॅसिटरच्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करताना काय करणार आहे, त्याला 10⁻12 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. लक्षात ठेवायचं, कॅपॅसिटरचे ज्यावेळी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे तुम्ही, that time you must know we have to multiply capacitor by 10⁻12. तर इथं 2K means 2 into 10⁻3 आणि -12 ने काय केलेलं आहे, 10⁻12 ने काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. तर बेस सेम असताना आपण काय करतो, पॉवरची ऍडिशन करतो. मीन्स 3 - 12 काय येणार आहे तुमचं, -9. तर 2 इंटू 10⁻⁹. तर 10⁻⁹ म्हणजेच काय की तुमचा कॅपॅसिटर काय आहे, नॅनो फॅरेडचा आहे. देन सेकंड एक्झाम्पल बघा, आता इथे दिलेलं आहे 2K2. तर 2K2 ज्यावेळी दोन डिजिटच्या मध्ये K दिलेला असेल, दॅट टाइम ती व्हॅल्यू काय आपण करतो, 2.2 ने रिप्रेझेंट करतो. आणि K मीन्स काय असतं, 10⁻3. तर इथं व्हॅल्यू तुमची काय, 2.2 इंटू 10⁻3. आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण काय करणार आहे, त्याला 10⁻12 ने काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. सिम्पल, फक्त बेस सेम आहे,
पॉवरची ऍडिशन करा, दॅट इज 2.2 इंटू 10⁻⁹ आन्सर येईल. तर 10⁻⁹ म्हणजेच काय की नॅनो फॅरेड. तर तुम्हाला नॅनो फॅरेड, पिको फॅरेड, मायक्रो फॅरेड आणि मिली फॅरेड माहिती असलं पाहिजे. हा जो आहे 22 नॅनो फॅरेडचा कॅपॅसिटर जो आहे तो दिलेला आहे. बाकी सेम एक्झाम्पल आहे त्या टाईप मध्ये इथे शेअर केलेले आहे. तर कॅपॅसिटर मध्ये लक्षात आलंय, सिम्पल आहे कॅपॅसिटर. फक्त काय कॅपॅसिटरची व्हॅल्यू फाइंड आउट करताना की कोणत्याही टाईपचा कॅपॅसिटर दिला असेल दॅट करायचंय. आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतोय ना? चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. तर याच्यामध्ये कॅपॅसिटरची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय तर कॅपॅसिटर जो आहे फर्स्ट सेकंड डिजिट ऍज इट इज नोट करायचं. थर्ड डिजिट जो असेल तो काय करायचा मल्टिप्लायर, म्हणजे 10⁻⁴ जी व्हॅल्यू दिली असेल ती व्हॅल्यू तुम्ही नोट करायची आणि इंटू त्याला काय करणार आहे 10⁻⁻12 ने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. दॅट इज कॅपॅसिटर. कॅपॅसिटर जो आहे तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. देन याच्यावरती एक एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. की इथं मी तुम्हाला एक्झाम्पल देते की सपोज 254 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. इथं मी स्क्रीनवरती एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेलं आहे की 254 फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करा. फर्स्ट एक्झाम्पल जो आहे ते शेअर केलेलं आहे 254. तर 254 मध्ये काय करायचं सॉल्व्ह करायचं तुम्ही आणि मला आन्सर जे आहे चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आन्सर शेअर करा. सेम एक्झाम्पल वरती शेअर केलेलं तुम्हाला पाठवलेलं आहे किंवा सॉल्व्ह केलेला आन्सर जे आहे स्क्रीनशॉट काढून बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती फोटो काढून शेअर केला तरी चालेल. की तुम्ही काय करणार आहे 2 इंटू 2 ऍज इट इज नोट करणार आहे, 5 ऍज इट इज नोट करणार आहे, 4 मीन्स व्हॉट 10⁻⁴ इंटू त्याला काय करणार आहे 10⁻⁻12 ने काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. देन आन्सर तुमचं काय येईल 25. धुमाळ राजनंदिनीने आन्सर शेअर केलेलं आहे दॅट इज करेक्ट. 25 इंटू 10⁻⁻8 आणि युनिट द्यायचं फॅरेड. युनिट द्यायला विसरायचं नाही. युनिट काय येणार आहे तुमचं फॅरेड जे आहे ते युनिट येणार आहे. बाकीच्यांनी सॉल्व्ह केलंय बेसिक इलेक्ट्रॉनिक्स धुमाळ बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती वाटलं तर फोटो काढून तुझे सॉल्व्ह केलेलं आहे त्याचं शेअर केलं तरी चालेल फोटो काढून, म्हणजे बाकीच्यांना लक्षात येईल. बाकीच्यांना आलंय ना आन्सर 22 इंटू 10⁻⁻8. आता सेकंड एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करायला देते. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते मी स्क्रीनवरती शेअर करते. 3K3 स्क्रीनवरती एक्झाम्पल शेअर केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल 3K3. शेअर केलेलं आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल शेअर केलेलं आहे. सांगा कसं फाइंड आउट करणार व्हॅल्यू. आता एक एक्झाम्पल दाखवलेलं 2K2 च दाखवलेलं. ज्यावेळी 2 डिजिटच्या मध्ये K असणार आहे दॅट टाइम आपण तिथं काय करतो पॉइंट देतो दॅट इज 3.3. K मीन्स काय 10⁻³ आणि त्याला काय करणार आहे 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय करणार आहे. बघा धुमाळ ने शेअर केलेलं आहे आन्सर. सगळ्यांचं बाकीच्यांचं येतंय का नाही क्रॉस चेक करा. 33
सॉरी 3.3 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻12 आलं असेल. ज्यावेळी बेस सेम असेल त्यावेळी पॉवरची ऍडिशन करणार आहे. मीन्स तुमचा आन्सर काय येणार आहे 3.3 इंटू 10⁻⁻9. तर -9 मीन्स व्हॉट, दॅट इज युनिट काय असणार आहे तुमचं 10⁻⁻9 मीन्स काय येतं युनिट सांगा. 10⁻⁻9 मीन्स व्हॉट, नॅनो फॅरेड. करेक्ट, जाधव प्राचीने शेअर केलेलं आहे नॅनो फॅरेड. तर इथं पॉवर जी आहे ती लक्षात ठेवायची. हा टेबल तुम्हाला आता मी शेअर केला होता युनिटचा. दॅट इज फॅरेड मिली फॅरेड. जर 10⁻³ येत असेल तर तुम्ही युनिट काय नोट करणार आहे मिली फॅरेड. जर 10⁻⁻6 पॉवर येत असेल तर युनिट काय करणार आहे मायक्रो फॅरेड रिप्रेझेंट करता. 10⁻⁹ आन्सर मध्ये येत असेल तर काय आन्सर नोट करणार आहे डायरेक्टली व्हॅल्यू आणि नॅनो फॅरेड. आणि 10⁻12 मीन्स व्हॉट पिको फॅरेड. सो दिस इज द कॅपॅसिटर. देन नेक्स्ट पॉइंट जे आहे की आपण याच्यामध्ये काय करणार आहे इंडक्टर स्टडी करणार आहे. की इंडक्टर सेम की इंडक्टर कंपोनंट जो आहे पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे. तर इंडक्टर की कॅपॅसिटर आपण काय करतो इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी काय करत होतो कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो सर्किट मध्ये यूज करत होतो. सेम आता इंडक्टर कंपोनंट जो आहे तर इथं इंडक्टरचं फंक्शन मेन्शन केलेलं आहे. दॅट इज इंडक्टर इज पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट दॅट इज युज्ड फॉर स्टोअर एनर्जी दॅट इज इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये